लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शैक्षणिक क्षेत्रात डॉन बॉस्को शाळा प्रशासनाचे नाव प्रचलित आहे. डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात. नुकताच या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेले होते. विज्ञान हे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रकाशात नेणारे साधन असून ते फक्त शिक्षणासाठीच नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व ओळखून त्याचा उपयोग भविष्य घडवण्यासाठी करावा. यासाठी डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, मॉडेल्स आणि प्रकल्प सादर करून आपली सर्जनशीलता दाखवली. सौर ऊर्जेवरील प्रकल्प, पाण्याचे शुद्धीकरण, पर्यावरणपूरक प्रकल्प, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल्स, बायोगॅस स्वयंचलित सिंचन प्रणाली, गुरुत्वाकर्षण प्रभाव आदी प्रात्यक्षिक आणि मॉडेल यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. दरम्यान या सर्व संदर्भात शाळेच्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका अनघा दुसाने, तेजस्वनी टिळे यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिलेली आहे. नमस्कार, मी तेजस्वी टिळे, डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यामध्ये मी बायोलॉजी हा विषय शिकवते. आणि आज आमच्याकडे तुम्ही बघत असाल, आज सगळे प्रोजेक्ट दिसत आहेत. आमच्याकडे आज सायन्स फेअर आहे. 3रीच्या मुलांपासून ते 12वीच्या मुलांपर्यंत सगळ्या मुलांनी त्यांच्या नवनवीन आयडियाने त्यांचा यूज करून प्रोजेक्ट बनवलेले आहेत. आणि याचा आपण आता नवीन जीवनात काय ॲप्लिकेशन ते मुलं करू शकतात हे आपण आज अनुभवूयात. बायोलॉजी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इवन एन्व्हायरमेंटल सायन्स या सगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी प्रोजेक्ट मुलांनी आज इथे मांडलेली आहेत. नमस्कार, मी अनघा दुसाने, डॉन बॉस्को महाविद्यालयाची पर्यवेक्षिका. आमच्या इथे आज डॉन बॉस्को मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल फादर रिक्सन निग्रेल यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. 3रीच्या मुलांपासून ते 12वीच्या मुलांपर्यंत सर्व मुलं अतिशय उत्साहाने या प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत. तुम्ही आजूबाजूला बघतच असाल, सोलार एनर्जी, कचऱ्यापासून एनर्जी बनवणे, सॅटेलाईट बनवणे, क्रिस्टल्स बनवणे, पर्यावरणासाठी पूरक असे बरेचसे प्रोजेक्ट्स मुलांनी मांडले आहेत, जे पर्यावरणाला आपल्याला साथ देतील. त्यांचे विज्ञान शिक्षकांनी ह्या सगळ्या मुलांना गायडन्स दिलेला आहे प्रोजेक्टसाठी. काही पालकांनी गायडन्स दिलेला आहे. भरपूर मुलांची मेहनत आहे. अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या मुलांनी आज इथे हे खूप छान प्रदर्शन मांडलेलं आहे. धन्यवाद. I'm Shubhangi. In our school today we have science exhibition. It's a great privilege for us. I have prepared my topic rocket science. Our science teacher have guided us for this topic. It's a great and a wonderful program in our school today. Topic I have talked about rocket science. What is basic rocket science with its 3 law of motion. Newton's 3 law of motion. According to Newton's first law of motion, if an object is in rest, it will remain in the rest until the force is applied to it. So same thing happens in the rocket. Whenever Newton's first law of motion, the same thing happens in the rocket too. Due to momentum changes of gases, the force blasted off and rocket is pushed forward. Now we talk about the Newton's second law of motion, which is for every acceleration there for acceleration of the object, the net force acting on the object and the mass of the object is necessary. So same thing happens in the rocket too. For getting more acceleration, the mass of the rocket is decreased to get accelerated faster. So whenever the rocket is pushed forward in space, it burns the fuel, and which lighter its weight, and the its acceleration get faster. And now we talk about Newton's third law of motion, which is for every action there is a equal and opposite reaction. So continuing, so whenever we push against the wall pushes us again with the same force. And the same thing happens when all the exhaust gases are pushed in downwards. In return they push the rocket in upward.
विज्ञान प्रदर्शनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे रेक्टर फादर रॉयल, शाळेचे मुख्याध्यापक फादर रिक्सन, पर्यवेक्षिका अनघा दुसाने तसेच सर्व विज्ञान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.